जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या देशाने जगातील पहिल्या हायस्पीड कार्बन फायबर ट्रेनची निर्मिती केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे चीन या देशाने जगातील पहिली हायस्पीड कार्बन फायबर ट्रेन निर्माण केली आहे. ही जी ट्रेन आहे ही पारंपरिक ट्रेनपेक्षा 11% हलकी असून या ट्रेनसाठी 60% ऊर्जा कमी लागणार आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, कोणते राज्य हे स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे भारतातील दुसरे राज्य बनले आहे? तर आता स्वतःचं OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारं मेघालय हे भारतातील दुसरं राज्य ठरलं आहे. मेघालय राज्याने आता मेघालयने हॅलो या नावाने हे स्वतःचं OTT प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणारं पहिलं राज्य कोणतं? तर केरळ हे स्वतःचं OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणारं भारतातील पहिलं राज्य आहे व केरळच्या OTT प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे? तर सी स्पेस असं केरळच्या OTT प्लॅटफॉर्मचं नाव आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, देशातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प हा झारखंडमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. उत्तर भारतातील पहिली फिनटेक सिटी उत्तर प्रदेश, भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प हिमाचल प्रदेश, जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क गुजरात, भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीर, पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्पित पोर्टल राजस्थान, भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र ओडिशा, देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश, देशातील पहिली फ्युचर लॅब तिरुअनंतपुरम, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहार, तर स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हा हरियाणामध्ये निर्माण करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 2, नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या पहिल्या त्रिपुट श्रेणी युद्धनौकेची निर्मिती कोणत्या शिपयार्डनं केली आहे? तर आता ही जी त्रिपुट श्रेणी युद्धनौका आहे याची निर्मिती गोवा शिपयार्ड लिमिटेड या शिपयार्डद्वारे करण्यात आली आहे. व या त्रिपुट श्रेणी युद्धनौकेचं जलावरण हे गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन यांनी केलं असून त्यांच्या पत्नी रीटा पिल्लई यांनी या युद्धनौकेला त्रिपुट हे नाव दिलेलं आहे. हे जे जहाज आहे याच्या बांधणीचं काम हे जानेवारी 2021 मध्ये सुरू करण्यात आलं होतं व आता या जहाजाचं जलावरण करण्यात आलं असून काही चाचण्यानंतर ऑक्टोबर 2026 मध्ये हे जहाज भारतीय नौदलामध्ये सामील करण्यात येणार आहे. या जहाजाची लांबी ही 124.8 मीटर, रुंदी 15.2 मीटर, तर याचे अंदाजे वजन हे 3600 टन इतकं आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, युरोस्पोर्ट इंडियाने MotoGP साठी भारताचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणत्या क्रिकेटपटूची नियुक्ती केली आहे? तर आता शिखर धवन हे MotoGP साठी भारताचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कार्य करतील. या युरोस्पोर्ट इंडियाद्वारे फेस कर रेस कर ही नवीन मोहीम राबवण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत शिखर धवन भारतातील मोटरसायकल रेसिंगची लोकप्रियता वाढवण्याचं कार्य करतील. प्रश्न क्रमांक 4, मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा 10 लाखावरून किती करण्यात आली आहे? तर आता मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा ही 10 लाखावरून 20 लाख इतकी करण्यात आली आहे. मित्रांनो, मुद्रा योजनेअंतर्गत 3 श्रेणीमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. पहिली श्रेणी आहे शिशु, दुसरी किशोर, तर तिसरी श्रेणी ही तरुणांची आहे. यात शिशु श्रेणी अंतर्गत 50,000, किशोर श्रेणी अंतर्गत 50,000 ते 5 लाख, तर तरुण श्रेणी अंतर्गत 5 ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होतं व आता या तरुण श्रेणीतीलच कर्जाची मर्यादा वाढवून 10 लाखावरून ती 20 लाख रुपये करण्यात आली आहे. बरं, आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की मुद्रा योजना कधी लॉन्च करण्यात आली होती? तर 2015 साली पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 5, आशियाई पॅराऑलिम्पिक समितीने दक्षिण आशियासाठी उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर आता आशियाई पॅराऑलिम्पिक समितीने दक्षिण आशियासाठी उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून दीपा मलिक यांची नियुक्ती केली आहे. बरं, या दीपा मलिक कोण आहेत? तर दीपा मलिक या भारताच्या पहिल्या महिला पॅराऑलिम्पिक पदक विजेत्या आहेत. त्यांनी 2016च्या पॅराऑलिम्पिक गेममध्ये शॉर्टपुट F53 प्रकारात रौप्य पदक पटकावलं होतं व यात पदक पटकावणाऱ्या त्यावेळेस त्या भारताच्या पहिल्याच महिला ठरल्या होत्या. त्यांना 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2017 मध्ये पद्मश्री, तर 2019 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतीय पुरुष टेनिसपटू युकी भांबरीने कोणाच्या साथीने स्विस ओपन गस्टार्ड पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अल्बानो अलिव्हिटे यांच्या साथीने युकी भांबरी यांनी या स्विस ओपन गस्टार्ड पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. बरं, आता हे अल्बानो अलिव्हिटे आहेत, हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते फ्रान्स या देशाचे खेळाडू आहेत. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं अल्बानो अलिव्हिटे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते फ्रान्स या देशाचे खेळाडू आहेत. युकी भांबरी यांच्याविषयी सांगायचं झालं तर हे त्यांचं तिसरं ATP दुहेरी विजेतेपद आहे आणि ऑलिव्हिटेसह पटकावलेलं हे त्यांचं दुसरं विजेतेपद आहे. याआधी त्यांनी एप्रिल महिन्यात ऑलिव्हिटेसहच BMW ओपनचं सुद्धा विजेतेपद पटकावलं होतं. बरं, युकी भांबरीचं पहिलं ATP विजेतेपद कोणतं आहे? तर मेलॅर्को चॅम्पियनशिप हे त्यांचं पहिलं ATP विजेतेपद आहे. प्रश्न क्रमांक 7. मित्रांनो, नुकतेच आता ज्येष्ठ लेखक फ्रान्सिस दिब्रेटो यांचं निधन झालं आहे. तर त्यांनी कोणत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजेच फ्रान्सिस दिब्रेटो यांनी 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. बरं, हे जे 93वं संमेलन आहे याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर उस्मानाबाद या शहरामध्ये या 93व्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1942 रोजी झाला होता. त्यांनी 1983 ते 2007 या कालावधीत सुवार्ता या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. ते एक प्रसिद्ध साहित्यिक होतेच, याबरोबरच ते सामाजिक कार्यकर्ते देखील होते. त्यांनी 1972 या साली कॅथलिक धर्मगुरू पदाची दीक्षा घेतली होती व त्यांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात BA तर धर्मशास्त्रात MA केलं होतं. त्यांनी जी पुस्तक लिहिली आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये त्यांनी आनंदाचे अंतरंग मदर तेरेसा, ओयासिसच्या शोधात, तेजाची पावले, नाही मी एकला, संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची, सुबोध बायबल नवा करार, परिवर्तनासाठी धर्म, ख्रिस्ताची गोष्ट, मुलांचे बायबल, ख्रिस्ती सण आणि उत्सव व पोप दुसरे जॉन पॉल ही पुस्तके लिहिली आहेत. प्रश्न क्रमांक 8. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा केली. तर हा टॅक्स कधीपासून लागू करण्यात आला होता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये 100% यावर प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, एंजल टॅक्स हा 2012 मध्ये मनमोहन सिंग सरकारने सुरू केला होता आणि आता 2024 मध्ये मोदी सरकारने हा टॅक्स रद्द केलेला आहे. बरं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एंजल टॅक्स म्हणजे काय? तर एखाद्या स्टार्टअपने गुंतवणूकदाराकडून त्याच्या वाजवी मूल्यापेक्षा जास्त रक्कम मिळवली असल्यास त्या अधिकच्या रकमेवर कर आकारला जातो, त्यालाच एंजल टॅक्स म्हणतात. अजून सोप्या शब्दात सांगायचं झालं तर समजा एक स्टार्टअप कंपनी असून तिचं वाजवी मूल्य हे 1 कोटी रुपये इतकं आहे आणि त्या स्टार्टअपने गुंतवणूकदाराकडून 1.5 कोटी रुपये उभे केले तर जे अधिकचे 50 लाख रुपये आहेत त्यावर जो टॅक्स लावला जातो त्यालाच एंजल टॅक्स असं म्हणतात. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 9 पहा. कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा ही योजना सुरू केली? कोणती योजना आहे? तर श्रमिक बसेरा व ही योजना गुजरात सरकारनं सुरू केली आहे. या श्रमिक बसेरा योजनेअंतर्गत 15,000 बांधकाम कामगारांना 5 रुपये प्रतिदिन भाड्याने तात्पुरते निवास प्रदान करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक कांदळवन संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक कांदळवन संवर्धन दिन आहे हा दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो व या दिवसाची घोषणा 2015 मध्ये युनेस्कोने केली होती व तेव्हापासून दरवर्षी हा दिवस 26 जुलै रोजी साजरा करण्यात येत आहे. मित्रांनो, 26 जुलै रोजीच कारगिल विजय दिवस सुद्धा साजरा केला जातो व यंदाचा हा 25वा कारगिल दिवस आहे आणि हा दिवस 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं याच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणता देश हा संयुक्त राष्ट्र जल अधिवेशनात सामील होणारा 53वा देश ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.